त्याचा जो भाऊ आहे वत्सर याला गादीवरती बसवलं, त्याला राजा बनवलं आणि मग त्याची पत्नी यांच्यापासून पुढे जे सगळे पुत्र झाले त्यांचा उल्लेख भागवतामध्ये येतो. पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय असे 6 पुत्र झाले. त्यातल्या कुणाकुणाला काय काय झालंय याचा पुन्हा उल्लेख आहे. पुष्पपर्णाला प्रभा म्हणजे दिवस आणि दोषा म्हणजे रात्र अशा 2 पत्न्या होत्या. प्रभेला 3 पुत्र झाले असं सांगतात. त्यातला प्रातः म्हणजे सकाळ, माध्यंदिन म्हणजे दुपार आणि सायम असे 3 पुत्र झाले. दोषाला प्रदोष म्हणजे तिन्ही सांज आणि निशिथ म्हणजे मध्यरात्र आणि विष्ट म्हणजे पहाट असे 3 पुत्र झाले. ह्या त्विष्टाला त्याची पत्नी पुष्करणीपासून सर्व तेज असणारा सूर्य नावाचा पुत्र झाला. त्यालाच आकुती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला. हाच चक्षु पुढे चाक्षुष नावाचं मन्वंतर ऐकलंय का? हां, तर या चाक्षुष मन्वंतराचा तो मनू आहे चक्षुष. त्याची पत्नी ही नडवला, हिला पुरु, कुत्स, त्रित, द्यूत, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मक असे 12 पुत्र झाले. या उल्मकाला त्याची पत्नीपासून आणखीन 6 पुत्र. ही सगळी यादी दिलेली आहे. आणि अंगाची पत्नी पुढे सुनीता जी आहे तिच्यापासून क्रूरकर्मा वेन जन्माला आला. ह्या वेनचा दुष्टपणा एवढा होता, हा इतका क्रूर होता की ज्याच्यामुळे राजर्षी अंग याला ते नगर सोडून द्यावं लागलं. इथपर्यंत कथा आल्यानंतर विदुरांनी विचारलं की महाराज अंग तुम्ही जे सांगितलेत आत्ता ते अत्यंत शीलसंपन्न आणि सज्जन होते, तर या अंगाला वेनासारखा दुष्ट पुत्र कसा झाला की ज्याच्या कृत्यांमुळे ह्या अंगाला त्याचं नगर सोडून जावं लागलं. असा दुष्टपुत्र मुळामध्ये कसा जन्माला आला. आणि मग ती कथा चालू होते भागवतामध्ये. वेन राजाची कथा आणि त्याला जोडून पृथूची कथा ही भागवतामध्ये येते. म्हणजे प्रत्यक्ष प्रचेतांपर्यंत पोचायचं आहे, पण त्याच्या ज्या आधीच्या कथा आहेत त्या भागवतामध्ये आल्या आहेत. कारण पृथुराजा जो आहे हा भगवान महाविष्णूंचा अवतार आहे, प्रत्यक्ष महाविष्णूंचा अवतार आहे. म्हणून पृथुराजाची कथा भागवतामध्ये येते. त्याच्या पूर्वी वेन राजाची कथा भागवतामध्ये येते. मैत्रेय सांगतात विदुरा हे जे अंग नावाचे राजे आहेत त्यांनी अश्वमेध नावाचा महायज्ञाला प्रारंभ केला. आता यज्ञ ज्यावेळेला प्रारंभ करतात त्यावेळेला तो जो राजा आहे त्याला त्या यज्ञाची दीक्षा घ्यावी लागते. आणि आत्ता आपण जसे यज्ञ किंवा होम बघतो ज्याच्यामध्ये केवळ देवतांची नावं घेतली जातात आणि त्यांच्या नावाने आविर्भाग दिले जातात, पण हा काळ असा सांगितला आहे की त्या काळामध्ये प्रत्यक्ष देव
त्या देवतेचा मंत्र म्हटल्यानंतर त्या यज्ञामध्ये आपला हविर्भाग घेण्यासाठी म्हणून उपस्थित राहायचे आणि आपापला जो हविर्भाग आहे यज्ञातला तो प्रत्यक्ष स्वीकारायचा. पण या अंग नावाच्या राजाने ज्यावेळेला अश्वमेध नावाचा महायज्ञ केला तेव्हा त्याच्या यज्ञामध्ये आपापला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत, देव त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आणि राजाला अत्यंत दुःख झालं की आपल्या यज्ञामध्ये त्या देवतेचा हविर्भाग घेण्यासाठी देव उपस्थित राहत नाहीत, ते ज्या अर्थी स्वीकार करत नाहीत या सगळ्याचा, त्या अर्थी मी कुठेतरी कमी पडतोय. राजाने विचार केला की मी जी यज्ञाकरता सामग्री जमा केली आहे, होम हवनाकरता जे काही सगळं जमा केलं आहे ते अत्यंत श्रद्धापूर्वक जमा केलं आहे, त्याच्यामध्ये मी कुठेही कमी पडलेलो नाही. जे वेदमंत्र म्हणणारे ऋत्विज आहेत ते सुद्धा अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेत, तेव्हा त्यांच्यामध्ये काही दोष आहे असे नाही. आणि यज्ञ कर्म करत असताना माझ्याकडून यज्ञाची दीक्षा घेतल्यानंतर काही नियम पाळायचे असतात, तेव्हा त्या नियमांमध्ये सुद्धाही मी पाळण्यामध्ये मी कोणत्याही प्रकारे कमतरता ठेवलेली नाही. तरीसुद्धा माझ्या यज्ञामध्ये देव उपस्थित का होत नाहीत किंवा स्वतःचा हविर्भाग ते का घेत नाहीत असं म्हणून त्यांनी त्या यज्ञाला जे सगळे ऋत्विज बोलवले होते त्यांना हा प्रश्न केला की असं का होतंय, मी हे सगळं पाळलेलं आहे तरीसुद्धा असं का होतंय. त्यावेळेला ते ऋत्विज म्हणाले की राजन, आपल्याकडून कोणतंही पाप घडलेलं नाही, या जन्मामधलं ते पाप नाही तर पूर्वजन्मामधलं काही पाप शिल्लक आहे आणि त्याच्यामुळे आपण निपुत्रिक आहात, आपल्याला संतान नाही. तेव्हा प्रथम आपण पुत्रप्राप्तीसाठी म्हणून यज्ञ करावा आणि त्यानंतर आपल्याला संतान ज्या वेळेला होईल त्यावेळेला पुन्हा आपण हा अश्वमेध नावाचा यज्ञ करावा. त्या यज्ञामध्ये देव स्वतःहून आपला हविर्भाग घेण्यासाठी म्हणून उपस्थित राहतील. आणि म्हणून राजा अंगाने असं ठरवलं की आत्ता आपला जो यज्ञ चालू आहे त्याच्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी म्हणून यज्ञ करायचा. आणि म्हणून पुत्रप्राप्तीसाठी म्हणून जे काही त्या संदर्भातले मंत्र असतात, त्यातल्या आहुत्या असतात, तशा पद्धतीने त्यांनी ऋत्विजांना सांगितलं आणि त्यांनी त्या पद्धतीचे मंत्र म्हटले. आणि त्या यज्ञामधून सुद्धा जसं आपण रामकथेमध्ये ऐकतो की प्रत्यक्ष अग्निदेवता प्रगट झाली आणि त्याच्या हातामध्ये ते पायस होतं आणि दशरथ राजांनी आपल्या सगळ्या राण्यांना ते दिलं. अगदी त्याच पद्धतीने इथे वर्णन आहे भागवतामध्ये सुद्धा की त्या यज्ञामधून एक पुरुष प्रगट झाला, त्याच्या हातामध्ये सुवर्णपात्र आहेत, त्या सुवर्णपात्रामध्ये पायस आहे, पायस म्हणजे खीर. राजा अंगानी ती आपल्या पत्नीला दिली आणि त्या खिरीचा परिणाम पुढे त्याचे काही हे दिलेले आहेत, काही ज्या गोष्टी पालन करायच्या त्याची पण यादी आहे भागवतामध्ये. आणि पतीच्या सहवासाने तिला गर्भधारणा झाली आणि यथायोग्य काळमध्ये गेल्यानंतर तिला एक पुत्र प्राप्त झाला असा उल्लेख आहे. आता हा जो पुत्र आहे तो मुळामध्ये कुणापासून उत्पन्न झाला होता तर त्याची जी पत्नी आहे सुनीथा नावाची, ही सुनीथा मुळामध्ये मृत्यूची कन्या आहे, म्हणजे ती अधर्म कुळातली आहे, अधर्मापासून ती उत्पन्न झालेली आहे, मृत्यूपासून ती उत्पन्न झालेली आहे.
त्याच्यामुळे अधर्माच्या वंशात जो उत्पन्न झालेला आहे असा त्याच पद्धतीचे संस्कार घेऊन जरी प्रसादाने युक्त तो असला तरी सुद्धा अधर्माच्या वंशात उत्पन्न झाल्यामुळे अत्यंत निर्दयी असा वेन नावाचा राजा, किंवा त्याच्या पुत्राचं नाव वेन ठेवलं, तो पुढे वेन राजा म्हणून ओळखला गेला. हा वेन हा अत्यंत निर्दयी होता असा उल्लेख आहे. पशूंप्रमाणे म्हणजे जे जीव दुसऱ्या जीवांवरती अवलंबून आहेत अन्नाकरता, ते ज्या पद्धतीनं पशूंची हत्या करतात त्या पद्धतीनं हा हत्या करीत असे. लहान लहान मुलांना सुद्धा तो पशूंप्रमाणे मारत असे. या अंगराजानं त्याला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक प्रयत्न करून सुद्धा तो चांगल्या मार्गावरती आणू शकला नाही. त्यावेळेला राजाचं स्वगत आहे की ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्यांना निश्चितपणे दुःख सहन करावं लागतं याचा अनुभव मी घेतलेला आहे. पण ज्यांना असे कुपुत्र होतात त्यांना अधिक दुःख सहन करावं लागतं. अनेक काळ मध्ये गेला आहे, त्यानं मुलाला पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेवटी त्यानं असं ठरवलं की आपण घराचा त्याग करायचा आणि वनामध्ये जायचं आणि श्रीहरींची प्राप्ती करून घ्यायची. त्यावेळेला राजा म्हणतो की मी खरं तर सुपुत्रापेक्षा कुपुत्राला चांगला समजतो. याचं कारण असं आहे की सुपुत्राला सोडताना फार त्रास होतो, कुपुत्राला त्यागताना त्रास होत नाही, कारण कुपुत्र हा त्या घराचा नरक बनवतो आणि म्हणून त्या नरकापासून सुटका करून घेण्यासाठी म्हणून मी या कुपुत्राचा त्याग करतोय असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि एके रात्री सगळेजण गाढ झोपलेले असं पाहून कोणालाही कळू न देता ह्या अंगराजाने आपल्या घराचा राज्याचा त्याग केला, वनामध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये महाराज नाहीत तेव्हा त्यांच्या शोधाकरता म्हणून काही सैनिक गेले असा उल्लेख आहे, परंतु त्यांना कुठेही अंगराजाचा पत्ता लागला नाही. पुढे अंगराजांनी तपश्चर्या करून भगवंतांचं ते पद जे आहे ते प्राप्त करून घेतलं असा उल्लेख आहे. आणि त्यावेळेला ही जी वेनची आई आहे सुनीता, तिनं सगळ्या प्रजेचा विरोध असून सुद्धा मंत्र्यांची संमती नसताना सुद्धा या वेनला पृथ्वीचा राज्याभिषेक केला. बघा कलियुगामध्ये जे काही घडतंय ना ते सगळं भागवतामध्ये आधी लिहिलेलं आहे. लोकांची संमती नाही, मंत्र्यांची संमती नाही, तरी केवळ पुत्र प्रेमापोटी माझाच मुलगा त्या गादीवरती बसला पाहिजे हे केव्हापासून चालत आलंय बघा. त्यामुळे आपण अशा पद्धतीने आत्ता जे दोष देतोय त्याची सुरुवात ही किती युगांच्या पूर्वी झालेली आहे हे फक्त आपल्याला समजावं म्हणून याचा उल्लेख केला. आणि हा वेन कसा आहे तर हा वेन अत्यंत क्रूर आहे. पण कुणाच्या बाबतीत क्रूर आहे तर असं सांगतात की हा साधू सज्जनांच्या बाबतीत क्रूर आहे. जे चांगले वागणारे आहेत त्यांच्या बाबतीत हा क्रूर आहे. मग हा कुणाला फायदेशीर आहे तर चोर, दरोडेखोर, गुंड,
भ्रष्टाचारी यांच्याकरता हा अनुकूल आहे, कारण हा त्यांना मदत करतोय. वडील निघून गेले आणि स्वतः गादीवरती बसलाय, त्यामुळे त्याला आता असं वाटतंय की सगळ्या पृथ्वीवरती माझंच राज्य आहे आणि मी राजा आहे. तेव्हा त्यानं राज्यामध्ये दवंडी पिटवली की हे बघा, इथून पुढे कुठल्याही ऋत्विजानं, कुठल्याही द्विजानं कोणत्याही प्रकारे यज्ञ याग करायचे नाहीत, दान धर्म करायचं नाही, हवन करायचं नाही. ही सर्व धर्मकार्य त्यांनी बंद पाडलेली आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, ज्यावेळेला हा कोविड-19 नावाचा सगळं जी पहिली बंदी होती, लॉकडाऊन उठलं, त्यावेळेला सगळ्यात पहिलं काय सुरू झालं होतं आठवतंय? म्हणजे लॉकडाऊन उठल्यानंतर कशाला परवानगी मिळाली होती सगळ्यात पहिली? दारूच्या गोष्टींना. हा, बघा, मंदिरं बंद आहेत आणि ज्या ठिकाणी व्यभिचार चालतो, ज्या ठिकाणी मद्यपान चालतं, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कृती चालतात, याला मुक्त परवानगी देण्यात आली होती. बेनच्या काळामध्ये सुद्धा त्यानं हेच केलं असा उल्लेख आहे. मंदिरं बंद पाडली आणि तो असं सांगतो की राजा कोण आहे प्रजेचा? तर राजा हा पालन करता आहे. ह्या न्यायानं पालन करता म्हणजे भगवान महाविष्णू पालन करते. राजाला महाविष्णूंचा अवतार मानलेला आहे, म्हणून तुम्ही आजपासून हे सगळे जे धार्मिक कार्य आहेत ते बंद करा, होम हवन बंद करा. आणि ज्या वेळेला तुम्ही होम हवन कराल त्यावेळेला भगवान महाविष्णूंच्या किंवा शिवांच्या किंवा ब्रह्मदेवांच्या नावानं ज्या आहुती देता त्या सगळ्या बंद करा आणि ओम वेनाय नमः असं म्हणा. का? तर तुम्ही जर अशा पद्धतीनं आहुत्या दिल्यात तर मी अधिक बलवान होईल. तुमचा उदरनिर्वाह कोण चालवतोय? तर तुमचा उदरनिर्वाह राजा या नात्यानं मी चालवतोय. म्हणजे राजा म्हणजे प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंचा अवतार समजला जातो. तुम्ही सगळेजण ज्ञानी आहात, पंडित आहात, तेव्हा त्या अर्थानं तुम्ही जर माझा अनादर केला तर तुम्ही भगवान महाविष्णूंचा अनादर केला. आणि अशा पद्धतीनं त्यांनी एक करत सगळे यज्ञयाग बंद पाडले. यज्ञामध्ये ज्या आहुत्या दिल्या जातात त्या प्रामुख्याने भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, वायू, यम, सूर्य, मेघ म्हणजे पाऊस, कुबेर, चंद्र, पृथ्वी, अग्नी, वरुण यांच्या नावाने दिले जातात. कारण हे सगळे जर संतुष्ट झाले तर संपूर्ण पृथ्वीवरचं जे ज्याला अधिवास म्हणतो तो अधिवास टिकून राहणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या नावाने आहुत्या दिल्या जातात. ह्या त्यानं बंद पाडल्या. तुम्ही केवळ मला त्या सगळ्या आहुत्या द्या, मलाच नैवेद्य समर्पण करा आणि माझ्याशिवाय राज्यामध्ये म्हणजे पृथ्वीवरती इतर कोणाचीही पूजा होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. याच्याकरता त्यांनी सैनिक नेमले. अशा प्रकारे त्यांनी जरी राज्यामध्ये फरमान सोडलेलं असलं तरी त्या राज्यामध्ये जे ऋषीमुनी आहेत त्यांनी या वेनाला फार मोठ्या प्रमाणावरती विरोध केला. हा वेन ऐकेना. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा जर जिवंत राहिला तर ह्या पृथ्वीला याच्यापासून धोका आहे, याच्यापासून अधिक त्रास आहे. यानं राज्यावरती खरं तर बसण्याची गरज नव्हती, पण याच्या मातेनं याला राज्यावरती बसवलं.
तेव्हा असं सांगतात की या ऋषीमुनींनी एकत्र येऊन फक्त हुंकार केलेला आहे आणि या हुंकाराने म्हणजे क्रोधयुक्त हुंकार होता, सर्व जनता एकत्र झाली आणि त्यांनी राजगादीवरती बसलेला जो राजा होता त्याची जी सत्ता होती अधर्माची ती उलथवून टाकली आणि त्या ऋषीमुनींच्या हुंकाराने हा राजा, हा वेन मरण पावला असा उल्लेख आहे. आणि त्याला मारल्यानंतर हे ऋषी पुन्हा आपापल्या तपश्चर्येकरता म्हणून निघून गेले. आणि वेनची जी माता आहे ही मुळात असुर प्रवृत्ती, ती अविद्येची आहे, मृत्यूची कन्या आहे. त्यामुळं तिनं ह्या वेनचा जो देह आहे तो सांभाळून ठेवला आहे, त्याला तेलामध्ये बुडवून ठेवलं असा उल्लेख आहे आणि त्याच्या मृतदेहाचा सांभाळ तिनं केलेला आहे. आता पृथ्वीला सांभाळणारा कोणी वाली राहिलेला नाही. त्याच्यामुळे जर राजा गादीवरती नसेल तर जनतेमध्ये पुन्हा अराजक माजतं. आणि खरं तर ह्या वेनचा सगळा एकूण पूर्व इतिहास पाहिला तर इथे अनेक चांगले चांगले राजे होऊन गेलेले आहेत. म्हणून त्यांनी असा निश्चय केला की आपण वेनाचं शरीर जे साठवलेलं आहे, जतन करून ठेवलं आहे, त्याच्या शरीरापासून आत्ताच्या भाषेमध्ये क्लोन निर्मिती ज्याला म्हणतात ते क्लोनिंग करून राजाच्या मांडीचं मंथन करून एका पुरुषाची उत्पत्ती केली. एक पुरुष निर्माण झाला. हा पुरुष कसा होता तर हा अत्यंत बुटका होता, कावळ्याप्रमाणे काळा असा त्याचा वर्ण होता. चेहरा आणि बाकीचे अवयव याच्यामध्ये एक सुसूत्रता असते, एक समानता असते, ज्याला विशिष्ट पोर्शनमध्ये चेहरा आणि बाकीचे अवयव. पण याचा चेहरा आणि बाकीचे अवयव याच्यामध्ये अशी कोणतीही सुसूत्रता नव्हती. हा दिसायला अत्यंत कुरूप आणि याचे केस लाल रंगाचे होते असा उल्लेख आहे. त्यांनी उत्पन्न झाल्यानंतर सगळ्यांना वंदन केलं आणि मी काय करू आता, तुम्ही माझी निर्मिती केली आहे, मला निर्माण केलं, तेव्हा माझं कार्य काय हे विचारलं. त्यावेळेला ऋषींनी त्याला आज्ञा केली. निषद असा शब्द वापरला आहे. निषद म्हणजे तू काही करू नकोस, तू नुसता बस. या आणि तेव्हापासून याला निषिद म्हणजे बस, काही करू नकोस, तू फक्त बस, थांब या ठिकाणी. आणि हे जे आपण आज निषाद सगळे जे बघतो, हे सगळे जे निषाद जे आहेत हे या निषिदाच्या वंशातले आहेत. म्हणून ते सगळे पुढे निषाद झाले. आणि हे काय करतात, आज सुद्धा आपण कथा ऐकल्या असतील की निषाद हे कुठेतरी पर्वतावरती अरण्यामध्ये राहतात आणि हे आज सुद्धा चोरीमारी, लुटमार किंवा हिंसा करून आपला उदरनिर्वाह करतात. याचं कारण हे सगळे निषाद जे आहेत ते या वेन राजापासून त्याची जी पुढची सगळी संतती आहे, म्हणून ते अशा पद्धतीनं आज सुद्धा वर्तन करतात असं सांगितलं जातं. पुढे या वेनाच्या बाहूपासून, उजव्या आणि डाव्या बाहूंपासून मंथन केलं. त्या मंथनामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष यांची निर्मिती झाली. आणि ती निर्मिती किंवा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष
भगवान महाविष्णूंचे अंश वाटावे अशा पद्धतीनं त्यांचं एकूण तो सगळा देह होता असा उल्लेख आहे. यापैकी जो पुरुष आहे तो त्याचं नाव पृथू असं आहे आणि जी स्त्री आहे ती ह्या पृथूची पत्नी साक्षात लक्ष्मीचा अंश आहे असं म्हटलं जातं आणि तिचं नाव अर्ची असं सांगितलं. असे दोघंजण या दुष्ट वेनापासून प्रगट झाले. एक आहे महाराज पृथू आणि त्यांची पत्नी अर्ची. आता पृथूंनी कशा पद्धतीनं पुढे ही सगळी त्यांचं साम्राज्य सांभाळलं आणि कशा पद्धतीनं त्यांचा एकूण सगळा विस्तार झाला, त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पृथूनं सांभाळली म्हणून एक नाव पृथ्वी असं आहे. आपल्या पृथ्वीला जे नाव मिळालं आहे ते पृथ्वीराजांनी जिचा कन्येप्रमाणे सांभाळ केला म्हणून पृथूची कन्या म्हणून पृथ्वी असं म्हटलं जातं. तेव्हा हा जो सगळा पृथ्वीराजा आणि त्यांचा पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. त्याच्यानंतर भागवतामध्ये एक कथा येते जी सांगतो, फक्त तुम्हाला उल्लेख त्याचा करतो. पुरंजन आख्यान म्हणून कथा आहे. ती पुरंजनाची कथा मी तुम्हाला सांगेन. आपण विद्यार्थी म्हणून ती माहिती करून घेतली पाहिजे. पण त्याच्यामध्ये सुद्धा जे वर्णन आहे ते बऱ्यापैकी म्हणजे तत्त्वज्ञानाचा भाग आहे त्यातला प्रामुख्याने, पण तो काही भाग त्यातला शृंगार या माध्यमातून मांडलेला आहे